राज आणि उद्धव एकत्र येतील तर ती चांगलीच गोष्ट. एकत्र येणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ठाकरेंच्या मेळाव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू. सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खरीप हंगामातील पिकं उगवण्याआधीच मोठं नुकसान. वसई विरारमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. थकीत बिलांवरनं रत्नागिरीतले कंत्राटदार संघटना आक्रमक. जिल्ह्यातील 500 कंत्राटदारांची 800 कोटींची बिलं प्रलंबित. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार हतबल. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली. संततधार पावसामुळे भिंत कोसळल्याची माहिती. कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. नाशिकच्या जिल्हा बँकेच्या सभेमध्ये गोंधळ. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री कोकाटेंना घेरण्याचा केला प्रयत्न. कोकाटे यांच्याकडनं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन. शेतकरी पितापुत्राची आत्महत्या. सांगलीतल्या मिरजमधल्या सोनी इथली घटना. आत्महत्येमागचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.